ठाणे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांची गंभीर दखल घेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला। आज दुपारी महापौरांनी पेड्या मारुती चौक, मासुंदा तलाव परिसर, वंदना टॉकीज परिसर आणि चिखलवाडी या भागांना भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली। पावसामुळे पाणी साचलेल्या ठिकाणांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेत नागरिकांना त्रास कमी करण्यासाठी तातडीनं आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। या पाहणी दौऱ्यात शिवसेनेचे गटनेते पवन कदम, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी तसंच पदाधिकारीही उपस्थित होते। पाणी साचण्याची कारणे, जलनिस्सारण व्यवस्थेची स्थिती आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित विभागांना दिले आहेत। शहरातील नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात असे निर्देशही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी यावेळी दिले। भेट दिली आणि आता आपण वंदना टॉकीजच्या इथे आहोत। तर ज्या ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचत होतं त्या ठिकाणी आपण यंत्रणा व्यवस्थित ठेवलेली गेली आहे। काही ठिकाणी आपल्याला पंप नव्याने बसवता द्यायचे होते तर तिथे नव्याने दिले आहे। जसं का आता वंदना टॉकीजच्या इथे पण आपण नव्यानेच पंप दिलेला आहे आणि मला वाटतं की जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत या सकल भागांमध्ये पाणी साचण्याचं आपल्याला प्रमाण दिसेल, पण जसं जसं पाऊस ओसरेल त्याप्रमाणे आपली यंत्रणा इथे आहेच हजर आणि व्यवस्थित आपण त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत। मला वाटतं की ज्या वेळेला पहिल्यांदाच आपण महापौरपदी झालं, मला वाटतं पाण्यासाठी आपण बैठक घेतली होती। त्याच्यानंतर पावसाच्या आधी वृक्षतोड असू देत, रस्ते असू देत, याच्या बैठका पण आपण अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे मला वाटतं 70% चांगली परिस्थिती मला वाटतं ठाणे शहरामध्ये मला दिसते आणि तो आढावा घेण्यासाठी आज रस्त्यावरही आपण उतरलेलो आहोत। ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी साचत होतो त्या ठिकाणी मला वाटतं बऱ्यापैकी नागरिकांना दिलासा आहे, कारण एवढं पाणी काय मला तर वंदना टॉकीज मध्ये पण बऱ्यापैकी पाणी साचत होतं। आज पंपिंग लावून आपण ते पाणी नाल्यामध्ये सोडलेले आहेत। नालेही बऱ्यापैकी 70-80% नाले साफ झालेले आहेत। काही ठिकाणी आपल्याला अजून सूचना द्यायच्या आहेत की तेही नाले साफ करून घ्या, पण मला असं वाटतं की नागरिकांना दिलासा आहे।